आवाज महाराष्ट्राचा। रय्या शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे पुणे 17 SSC बोर्ड मार्च 2024च्या परीक्षेमध्ये विद्यालयाचे घवघवीत यश। परीक्षेसाठी एकूण 194 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या। यामध्ये 192 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत। विद्यालयाचा एकूण निकाल 98.96%। श्रेणीनिहाय निकाल डिस्टिंक्शन 45, फर्स्ट क्लास 80, सेकंड क्लास 59, पास क्लास 8, प्रथम 3 क्रमांक प्रथम क्रमांक। कुमारी जगदाळे श्रद्धा गणेश 96.20, द्वितीय क्रमांक कुमार हरिविठ्ठल रिपीट, द्वितीय क्रमांक कुमारी हरिविठ्ठल श्रुती संभाजी अप्पा 95.80, तृतीय क्रमांक कुमार अंशु विजय दराडे 95. विद्यालयातील 90च्या पुढे गुण 14 विद्यार्थिनींना मिळाले आहेत आणि 21 विद्यार्थिनींना 80 ते 90 गुण मिळालेले आहेत। आपण बघतोय की आज 10वीचा निकाल लागलेला आहे। त्यातच आज पिंपरीच्या कन्या विद्यालय जे आहे त्यांचा 98.96 इतका आज निकाल लागलेला आहे। आपल्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल मॅडम, एकंदरीत आज 10वीचा निकाल लागलेला आहे, आज कन्या विद्यालयाचा जो निकाल आहे चांगल्या प्रकारे लागलेला आहे, काय सांगाल? नमस्कार, मी सौ शारदा शंकर शेटे, मुख्याध्यापिका, रयत शिक्षण संस्था कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे पुणे 17। माझ्या शाळेचा निकाल 98.96 इतका आहे आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी झालेलो आहोत। आणि शाळेच्या निकालामध्ये प्रथम क्रमांक जी मुले मिळवलेली विद्यार्थिनी आहे ती जगदाळे श्रद्धा गणेश आणि हिला 96.20% एवढे गुण मिळालेले आहेत। दुसरी विद्यार्थिनी आहे हरिविठ्ठल श्रुती संभाजी अप्पा 95.80 आणि 3 नंबरची विद्यार्थिनी आहे दराडे अंशु विजय 95% मार्क मिळालेले आहेत। आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे माझ्या विद्यालयातील 90%च्या पुढं 14 विद्यार्थिनी आहेत आणि 80%च्या पुढे मार्क मिळवलेल्या 21 विद्यार्थिनी आहेत। परीक्षेस 194 विद्यार्थिनी बसल्या, त्यापैकी 192 विद्यार्थिनी पास झालेल्या आहेत। डिस्टिंक्शनमध्ये 45, ग्रेड A1मध्ये 80, ग्रेड 2मध्ये 59 आणि पास क्लासमध्ये 8 विद्यार्थिनी आहेत। आमच्या विद्यालयाचा निकाल हा खूप छान लागलेला आहे। आम्ही सर्वजण सर्व सेवक आनंदी झालेलो आहोत। रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत, यांनी आमच्या सर्व शिक्षकांचं कौतुक केलेलं आहे। माननीय चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब, सचिव विकास देशमुख साहेब, सहसचिव ज्ञानदेव मस्के साहेब, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे साहेब, माध्यमिक सहसचिव बंडू पवार साहेब, विभागीय चेअरमन चेतन तुपे साहेब, विभागीय अधिकारी किसन रत्नबारकी साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार साहेब, स्कूल कमिटीमध्ये माननीय संजोगजी वाघेरे साहेब, हनुमंत नेवाळे साहेब, रंगनाथ कुदळे साहेब, पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील मॅडम, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांचे सहकार्य खूप छान मिळालेलं आहे। आणि या विद्यालयाचा निकाल हा 98.96 इतका लागलेला आहे आणि खरोखर शाळेचा निकाल हा विद्यार्थिनींच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे। आमच्या शाळेचं स्वप्न होतं की मुली 90%च्या पुढे जास्तीत जास्त विद्यार्थिनी जातील आणि हे स्वप्न आमचं खरोखर आज पूर्ण झालं। कारण 100% निकाल लागणं हे उद्दिष्ट साहजिकच आहे, पण त्याचबरोबर म्हणजे गुणवत्ता ही सुद्धा महत्त्वाची आहे आणि गुणवत्तेमध्ये आपण 90%च्या पुढं 14 मुली आणि 80%च्या पुढं 21 मुली हे मिळवू शकलो, हे खूप छान असं श्रेय आहे। आणि मला खूप अभिमान वाटतो की या सर्वांचं स्थानिक स्कूल कमिटी असेल, संस्थेचे पदाधिकारी असतील, शाळेतील सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व सहकार्यामुळं आज हे सर्व यश आपण प्राप्त करू शकलो। खूप खूप धन्यवाद। आमच्या शाळेच्या यशाचा असाच वाढता आलेख नेहमीच राहो हीच सदिच्छा। धन्यवाद। निश्चितच आपण जर बघितलं जे आहे तिनं चांगल्यापैकी जे आहेत ते गुण घेतलेले आहे। आपण तिच्याशी बातचीत करतो। नाव काय तुझं? श्रद्धा जगदाळे। काय सांगशील एकंदरीत एवढे मोठे गुण तू मिळवलेले आहेत, इतर ज्या मुली आहेत त्यांना काय तू संदेश देशील?
मी इतकंच सांगेल की शिक्षकांनी ज्या तुम्हाला सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन करा, कारण की जे रुटीन आपल्याला एकदा रुटीन बसलं की त्या रुटीनद्वारे अभ्यास करत चला. आणि मी जास्तीत जास्त फोकस केला तो रिव्हिजनवरती, कारण की जेवढी रिव्हिजन मी जास्त करेन तेवढा त्याचा मला फायदा होणार होता असं मला माझ्या शिक्षकांनी सांगितलं होतं. सो मी तेच फॉलो केलं आणि जास्त रिव्हिजन केल्यामुळे मी म्हणेन की मला हा प्रॉफिट झालेला आहे. सो रिव्हिजनवरती जास्त फोकस द्या असं सांगेल मी. निश्चितच आपण वर्ग शिक्षिका आहेत त्यांच्याशी वाटतं काय सांगाल मॅडम एकंदरीत आज निकाल जे आहे? शाळेचा आमचा हा निकाल खूपच छान लागलेला आहे. आम्हाला अपेक्षा होती 100ची, पण ठीक आहे थोडासा कमी लागला. त्याचप्रमाणे आत्ता मी 10वीची वर्ग शिक्षिका आहे. माझ्या वर्गाच्या 12 विद्यार्थी 90% पुढे आहेत. त्याचप्रमाणे कुमारी श्रद्धा जगदाळे ही विद्यार्थिनी खूपच गुणी आणि छान आहे. अभ्यास सांगितलेल्या सूचना तिने वेळोवेळी पाळलेल्या आहे, त्यामुळे तिला छान गुण मिळालेले आहे. 96.20% गुण मिळालेले आहेत. अशा सर्व विद्यार्थिनी वर्गच एकंदरीत खूप छान होतात. धन्यवाद. नाव माझं आहे सानप लता विलास. ओके, निश्चितच आपण बघतोय की अनेक त्यांना इतकंच सांगेल की तुम्ही अभ्यासावरती फोकस करा. फक्त पास होण्याची इच्छा ठेवा तुम्ही, जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. जास्त मार्क मिळणं हेच यश नसतं, तर आपण पास होणं हे सुद्धा यश असतं. सो मी हेच सांगेल की तुम्ही पास होण्याची इच्छा ठेवा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा, जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हालाच होईल. ते तुम्हाला चांगले योग्य पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये प्रेझेंट करता येईल. निश्चितच आपण जर बघितलं तर आपल्या शाळेच्या ज्या आहेत उर्मिला पाटील मॅडम त्यांच्याशी बातचीत आपण मी एवढंच आव्हान करेन. पहिलं महत्त्वाचं म्हणजे की खचून जाऊ नका. म्हणजे इथं नापास झाला म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नाही आहे. आपल्याला भरपूर पुढं संधी आहे. तुम्ही योग्य त्या वेळेचा योग्य संधीचा उपयोग करून घ्या आणि निश्चितच चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून तुम्ही चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होऊन तुम्ही पुढं तुमचं भवितव्य उज्ज्वल करू शकता, ही मला त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे. ओके, निश्चितच आपण बघतोय की काही इतरही विद्यार्थिनी आहेत की त्यांनी आपल्या परीक्षेमध्ये त्यांनी मार्क घेऊन पूर्ण हे केलेलं आहे. काय सांगशील एकंदरीत? तुझं नाव काय? प्रचिती जंगम. काय सांगशील किती मार्क तू घेतलेलेस आणि कसं वाटतं? मला 88 पडले, 88.20 आणि म्हणजे 80 अबोवची अपेक्षा होती, पण 85 पडले. मला खूप आनंद होता. 80ची अपेक्षा होती आणि 88 पडले. निश्चितच काय सांगशील? माझं नाव रजनी पाखरे. मला 93.80% पडले आणि म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त आहेत, त्यामुळे खूप आनंद झाला आहे. 93 पॉईंट्स. काय नाव? माझं नाव पायल खेडेकरे. मला 88 पडलेत. वाटलं नव्हतं एवढे जास्त पडतील म्हणून. आनंद होते. घरच्यांना भेटलीस त्यावेळेस घरच्यांची काय प्रतिक्रिया? आनंद झाला भरपूर. काय बोलले का घरचे? नाही म्हणजे आई वडील? हां, कौतुक केलं. चालेल. काय आपण जर बघितलं तर